हॅपी दिवाळी सर्वांना. तर चला तर बनवूया आपण आता छान असे बेसन लाडू. कलर बघा किती सुंदर आला, एकदम गोल्डन कलर आला आणि भरपूर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत मी छान असे. आणि आता बेसन भाजायला घेऊया. आधी मी तूप टाकलं नाही आहे, साधारण अर्धा किलो बेसन आहे आणि हे रेडीचं बेसन आहे, बाहेरून आणलेलं आहे. मी काय म्हणजे दळून नाही आणलं आहे हे बेसन. पण डी मार्टमध्ये ना अजिबात घेऊ नका, चांगलं नाही आहे बेसन. आणि तूप त्याच्यामध्ये मी साधारण 1 वाटी घेतलं आहे, पण थोडं थोडं जरा बेताचंच घालायचं, नाहीतर मग जास्त झालं तर मग ते पसरतो आणि लाडू खाली बसतात. त्यामुळे थोडं 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 त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि ते सर्व भाजून घ्यायचं छान गोल्डन कलर येईपर्यंत त्याला. त्याच्यामध्ये थोडासा मी रवा टाकला आहे, छान लागतो रवा टाकला तर, कारण हे पीठ रेडी पीठ आहे ना, तर ते एकदम बारीक आहे, त्यामुळे थोडंसं जाडसर येण्यासाठी त्याच्यामध्ये मी थोडा रवा घातला आहे. आणि किती छान कलर आला बघा, एकदम मस्त गोल्डन कलर आला आहे. हे भाजलं ना, हे भाजण्याचं आपल्याला एकदम निशाणी, एकदम करेक्ट छान भाजून झालं आहे बेसन. पूर्ण घरात छान सुगंध सुटलेला. आणि थोडी वेलची पावडर मी कुटतानाच त्याच्यात वरतून टाकलेली मिक्सरच्या भांड्याची. आणि आता त्याच्यामध्ये आपण पिठी साखर घालूया. साधारण 200 ग्रॅम, अर्धा किलोला मी 200 ग्रॅम पिठी साखर घातलेली आहे त्याच्यामध्ये. एकदम परफेक्ट माप आहे अर्धा किलोला. आणि सर्व एकत्र करायचं, एकसारखं सर्व झालं ना, मग त्याच्यामध्ये हवे तेवढे तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकू शकता, जे आपल्या पसंतीला आवडणार ते. तर मी त्याच्यामध्ये साधारण, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करत जा, आवडत असेल तर पुढे ढकलू नका. आणि त्याच्यामध्ये मी आता काजू आणि बेदाणे वगैरे टाकलेत, बारीक चिरून ठेवलेले. आणि त्याच्यामध्ये ना ह्या बिया टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोड्याशा, ह्या सर्व छान लागतात लाडूमध्ये. आणि किसमिस टाकले, भरपूर ड्रायफ्रूट्स टाकलेत, हवं तेवढं खाऊ शकतो ड्रायफ्रूट्स. आणि थोडी वेलची पावडर, छान छान असा सुगंध येतो. थोडं जायफळ पूड टाकली आहे, ते आपल्याला पोटाला बाधत नाही. आणि थोडंसं सुंठ पावडर टाकलेली मी त्याच्यामध्ये. आणि सर्व एकत्र करून एकजीव झाल्यानंतर छान असे, मी 2 बॅचमध्ये भाजलं होतं, त्यामुळे हे जास्त प्रमाण झालेलं आहे. एकच बॅचचा व्हिडिओ मी केला, कारण सेमच रेसिपी आहे, त्यामुळे मी एकच बॅचचा केला. आणि छान असे लाडू वळायला घ्यायचे, पटकन होतात लाडू. अजिबात बघा तूप सुटलेलं नाही, एकदम कमी प्रमाणातच तूप घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये. साधारण 2 वाट्या त्याच्यामध्ये तूप केलेलं आहे. आणि छान असे भाजून झाल्यानंतर मस्त असे छान लाडू वळायचे, छान लागतात लाडू. दिवाळीचा पदार्थ कधी कधी बिघडतो, पण किती सुगरण असेल ना तरी बिघडतो. बाय.